चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी पाठ क्रमांक 23 इस्त्रीवाला प्रामाणिक इस्त्रीवाला याचे संपूर्ण विश्लेषण तुम्ही मागील व्हिडिओत पाहिलेच आहे. पण आता आपण या धड्यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्याय थोडा खूप मोठा आहे, पण काही हरकत नाही, आपण इथेच उत्तरं लिहिणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पटपट उत्तरे लिहिण्यास मदत होईल. चला पाहूया. पहिला प्रश्न, कोण ते लिहा. 5वीत शिकणारी कोण आहे? 5वीत शिकणारी शिवानी. कपड्यांच्या घड्या करणारा, तर शिवानीचा भाऊ कोण आहे? तर शिवानीचा भाऊ आहे शिवराज. आईजवळ पैसे देणारे कोण? बाबा. पैसे परत करणारे दामू काका. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. पैसे मोजून घेणारी आई आणि दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा. अशा प्रकारे अगदी छोटी छोटी उत्तरे आहेत. कोणते लिहा हे प्रश्न झालेला आहे. कोण कोणास म्हणाले हा पुढील प्रश्न आहे. तर पहा, कोण कोणास म्हणाले? त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. कोण म्हणाले सांगा बघूया. आई शिवानीला म्हणाले. आई कोणाला म्हणाली? शिवानीला. दुसरं पहा. काय रे बाबा, कपडे आणलेस का? कोण म्हणाले? आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाले. आई दामू काकांना म्हणाली. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला असे कोण म्हणाले? बाबा दामू काकांना म्हणाले. आणि शेवटचं पहा. आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमावून खातो असे कोण म्हणाले? इस्त्रीवाले काका बाबांना म्हणाले. म्हणजे कोण? दामू काका. दामू काका कोणाला म्हणाले? बाबांना म्हणाले. पहा, अतिशय छोटी छोटी उत्तरे आपण येथे पाहत आहोत. पुढील प्रश्न पहा. प्रामाणिकपणा यासारखे आणखी काही शब्द तुम्हाला सांगता येतील का? तर हो, नक्कीच सांगता येईल. तर काय आपण इथेच उत्तर लिहिणार आहोत. सज्जनपणा. आणखी कोणतं लिहिता येईल का? तर वेडेपणा. असे अनेक शब्द आपल्याला याचं उत्तर म्हणून लिहिता येईल. आता पुढील प्रश्न पाहूया. गोलातील शब्द लावून नवीन शब्द तयार करा. तर जसे इस्त्रीवाले तसेच रिक्षावाले. पुढील प्रश्न पहा. पुढील शब्द पहा. भाजीवाले. अतिशय सोपा स्वाध्याय इथे दिलेला आहे. फळवाले. झाडूवाले. झालेला आहे प्रश्न. पुढील प्रश्न पहा. खालील शब्द वाचावं असेच लिहा. तर हे शब्द तुम्हाला वाचून लिहायचे आहेत. 6वा प्रश्न पाहत आहोत आपण. वाक्य वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते लिहा. योग्य रकान्यात अशी टीक करा. आपल्याला हा रकाना आता भरायचा आहे. पहा, इथे वाक्य आहे. शिवानी 5वीत शिकते. क्रिया काय आहे? शिकण्याची. ही पुरुष स्त्री आहे काही? तर स्त्री आहे. आईने पैसे मोजले. तर क्रिया काय आहे? मोजले. म्हणजे क्रियापद लिहायचं आहे. त्यानंतर ही कोण आहे? आई ही कोण आहे? स्त्री आहे. त्यामुळे इथे टिक होणार. भाऊने कपड्याच्या घड्या केल्या. काय पाहिजे तिथे? केल्या. आणि इथे भाऊ म्हणजे कोण आहे? पुरुष आहे. बाबांनी आईला पैसे दिले. इथे दिले हे क्रियापद आहे आणि हा पुरुष आहे बाबा. दामू काकाने खिशातून पैसे काढले. अतिशय सोपा हा चार्ट आहे आणि हे बी पुरुष क्रिया आहे. पिल्लू घरट्यात बसले. आता बसण्याची क्रिया आहे आणि हे ना पुरुष ना स्त्री, त्यामुळे हे काय झालेलं आहे? इतरमध्ये येतं.
पहा मुलांनो, इथेही जो प्रश्न दिला आहे याचा तक्ता या पद्धतीनेच तुम्हाला करायचा आहे आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, तर इथं आपण फक्त चर्चा करणार आहोत या प्रश्नाची. पहा, इथे अधोरेखित नामाचे लिंग ओळखायचे आहे आणि या खालील मागील प्रश्नाप्रमाणे तक्ता करायचा आहे. परंतु आपल्याला इथे फक्त मी लिंग सांगणार आहे तुम्हाला. कावळा. कावळा म्हणजे काय? तो कावळा म्हणजे पुल्लिंग आलं. आणि ही पुरुष जात आहे, त्यामुळे काय करायचं आहे? पुरुष टिक करायचं आहे. आणि इथे क्रियावाचक शब्द आहे राहतो. रेशमाने पत्र वाचले, ही आहे स्त्रीलिंग. आणि याचं क्रियादर्शक शब्द आहे वाचले आणि ही स्त्रीला टिक करायचं आहे तुम्हाला. पोस्टमनने पत्र वाचले, हे पुल्लिंगमध्ये आहे, पुरुष पुल्लिंग. आणि हे दिले हे क्रियावाचक शब्द आहे आणि इथे पुरुषला इथे टिक करायचं आहे. मायाने पाकिट उघडले, हे स्त्रीलिंगमध्ये आहे आणि उघडले हे क्रियादर्शक शब्द आहे आणि इथं स्त्रीमध्ये तुम्हाला टिक करावं लागेल. मायाने दार उघडले, तर दार हे काय झाले? नपुंसकलिंग झाले. नपुंसकलिंग. तर हे कशामध्ये मोडतं आहे? उघडले हे क्रियादर्शक आहे आणि हे इतरमध्ये मोडतं आहे. आता तुम्हाला इथं सुद्धा चुकून मी माया असं सांगितलं, पण इथे मायाचं उत्तर नाही, तर पाकिटाला अंडरलाईन आहे, तर आपण ती दुरुस्ती करणार आहोत. पाकिट हे नपुंसकलिंग आहे, म्हणजे ना स्त्री ना पुरुष, त्यामुळे हे पाकिट नपुंसकलिंगमध्ये मोडते. आणि उघडले हे क्रियादर्शक शब्द आहे, त्यामुळे ते इतरमध्ये मोडते आहे. तर हा तक्ता व्यवस्थित तुम्हाला नोटबुकमध्ये पूर्ण करायचा आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. एखादा नाम लिहायचं आहे, इथे क्रियापद ओळखायचं आहे आणि इथे गाळलेल्या जागी नाम लिहायचं आहे. आता पाहूया कोणते नाम घालायचे आहे. पहा, डॅश डॅश गवत खातो. आता कोणीही लिहू शकताय तुम्ही. बैल गवत खातो, घोडा गवत खातो, घोडा. गाय डॅश डॅश गवत खाते, गाय गवत खाते. आता हे क्रियापदावरून तुमचं हे नाम लिहायचं आहे. डॅश डॅश पत्र लिहिते. आता लिहिते म्हटलं की एखाद्या मुलगीचं नाव तुम्ही लिहू शकताय. वीणा पत्र लिहिते. ते डॅश डॅश सुंदर आहे, ते चित्र सुंदर आहे. डॅश डॅश पुस्तक वाचतो. कोण म्हणे? आपण कोणाचे नाव लिहू शकताय. अजय पुस्तक वाचतो. ते डॅश डॅश मोठे आहे, तर ते तळे मोठे आहे. अशा प्रकारे आपण क्रियापदावरून नाम इथे भरलेलं आहे. पाहूया 9वा प्रश्न. इथे योग्य क्रियापद घालायचं आहे. सुधीर गोष्ट वाचतो, सांगतो. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्हाला लिहायचं आहे. ते झाड उंच आहे. क्रियादर्शक शब्द आहे. रोजी गाणे गाते. ती वेल हिरवीगार आहे. पहा, तर आता पुढील शेवटचा प्रश्न पाहत आहोत आपण. खाली जी शब्द दिलेले आहेत, अक्षरं दिलेली आहेत, त्याच्यापासून आपण शब्द बनवायचे आहेत आणि त्या शब्दांची कार्ड तयार करायची आहेत. तर आपण आता शब्द तयार करणार आहोत सर्कल करून. झाडू, झाड, बघा, पंखा, कपाट, अर्थपूर्ण शब्द हवा, धर पण शब्द येतो, तयार होतोय. त्यानंतर गाजर, माकड, भरपूर शब्द आपल्याला तयार करता येतील. विमान, नळ, कुठलं होते बघा, पतंग, कणीस, कळप,
पहा इथे ऊस, कप, विळी, पाहिते बासरी आणि मडके. पहा भरपूर शब्द तयार आपण करू शकतो. गाय, नदी, टरबूज. पहा जवळजवळ सगळी शब्द अक्षरापासून आपण संपूर्ण शब्द तयार केलेले आहेत. तर अशीही शब्द तुम्ही बनवू शकता. तर आपला इथे संपूर्ण स्वाध्याय झालेला आहे. धडा नंबर 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. तर या पाठावरील हा स्वाध्याय आपल्याला नक्की आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या कमेंट लिहायला विसरू नका. आपण सर्वांनी मनापासून व्हिडिओ पाहिलात. सर्वांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.